नमस्कार, मी संगीता. चला आज काय आज तर ही स्पेशल कारली. सांगा बरं, कारलं कोणाला कोणाला आवडतं. चक्क अशी चुनुरी कारली घेतल्यात बघा, खूप लहान लहान. चला आज मी तुम्हाला कारल्याच्या याच्या आधी बऱ्याच रेसिपी दाखवल्यात. आज अगदी वेगळं कारलं करायचं. कारल्याचा रंग बी तसंच राहायला पाहिजे आणि आपल्या वाटणाचा बी रंग तसाच आला पाहिजे बरं का. अशा पद्धतीने कारलं घ्यायचं. कारलं असं वांगं फोडीसारखं आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे बघा. मस्त पिवी वांगं फोडीसारखं मी हे चिरून घेणार आहे. मग चला आता आपण हे चिरून याच्यात तर बिया बी थोड्या जाडसर आहे, त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्यात बरं का याच्यातल्या बिया, कारण की बिया ह्या खूप कडक आहे. मग चला आता कारली चिरून झालेली आहेत. कढईत आपण संपूर्ण कारली टाकून देऊ बघा. इथं टाकायची आपल्याला अर्धा चमचा हळद अगदी छान पद्धतीने त्या कारल्याला चोळून घ्यायची बरं का. आणि मग टाकायचं आहे आपल्याला अगदी मीठही हे भरपूर टाकायचे. मीठही चोळून घ्यायचे. आणि ही कारली आपल्याला 10-15 मिनटं अशीच झाकून ठेवायच्यात. चला मग झाकून ठेवून पाहूया पुढे कसं होतं आहे. कारली ठेवून देऊया, दुसरी तयारी करूया. इथं वाटण काढलेले शेंगदाणे, खोबरं, लसूण, आलं, मिरच्या, हिरव्या मिरच्या 4च मिरच्या घेतल्या. 4 आणि 5 म्हणजे मिरच्या तिखट आहे, त्याच्यामुळं आम्ही कमीच घेतलेला आहे. आणि इथं घेतली मूठभर कोथिंबीरसुद्धा आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायची बघा, अगदी मस्त पद्धतीने. आणि इथं घेतलेत मी धने 2-1 चमचे घेतलेले आहेत. आणि आता इथं फोडणीचं साहित्य: टॅमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा. 1 कांदा मोठा चिरून घेतला आहे. चला आता कारलं बघूया. कारलं अगदी बिया आपण काढलेल्या आहे त्याच्यातल्या, पाहू शकता तुम्ही मस्तपैकी हे बघा. आणि कारलं आता धुवून स्वच्छ घेऊया आपण. इथं टाकूया धने. आता वाटण आपलं भाजून घेऊया बरं का. आणि अर्धा चमचा जिरी बी टाकली. कारल्याला धने आणि जिरी हे भाजून टाकलं की कारलं अगदी अप्रतिम होतं. आपल्याला करायचं आहे भरलेलं कारलं, आणि खूप अप्रतिम अशी ही चव लागणारी ह्या कारल्याची. चला खमंग पद्धतीने आपण ही धने आणि जिरी भाजून घेतलेली आहे बघा मस्तपैकी. आता आपल्याला त्याला काढून घ्यायचे. चला आता मी टाकले त्याच्यात तेल मी थोडंच टाकलेलं आहे बरं का, आपण पुन्हा नंतर टाकणार आहे. तेल चांगलं तापलं की आपल्याला टाकायचे खोबरं. आता हे बाकीचा मसालासुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे बरं का. मी जेवढा मसाला काढला आहे तेवढा संपूर्ण त्याच्यात परतून घेणार आहे. खोबरं बी अगदी थोडंच टाकले, जास्त मसाला टाकलेला नाही. शेंगदाणे, मिरच्या, लसूण, आलं हे संपूर्ण त्याच्यात टाकून घेतले. छान पद्धतीने हे भाजून घ्यायचे बघा, अगदी खरपूस. जास्त जाळायचं नाही, काय नाही, मस्त खरपूस असं आपल्याला भाजायचं आहे. चला आता हे काढून घेऊया आपण. पूर्ण मसाला आपण हा भाजून तर घेणार आहे, पण पुढे खरंच खूप मैत्रिणी हे कारलं खूप वेगळं आहे. आणि कारलं खावा. कारलं म्हणतात कडू, पण कडू हे कारलं लागत नाही केलं तर. नाही घालणार मी गूळ, नाही घालणार चिंच, नाही घालणार साखर, नाही घालणार लोणच्याचा खार. मग पहा बरं हे कारलं कसं होतं ते. चला इथं 1 मोठा कांदा मी त्याच्यात फोडणीला टाकलेला आहे. कांदा अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायचा. त्याच्यात जिरीसुद्धा टाकून दिली आणि कढीपत्तासुद्धा मी टाकून देणार आहे बरं का. हे का अगदी झाडाचा ताजा तोडलेला कढीपत्ता हा मी पूर्ण टाकून दिलेला आहे. कांदा हे आपल्याला संपूर्ण परतून घ्यायचं आहे. चला आता वाटण तर परतून झालेलं आहे आपल्याला, तोपर्यंत कांदा बी परततो आहे. आता हे संपूर्ण वाटण आपण मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून घेऊया बघा. अगदी छान खमंग असं हे वाटण मी परतलेलं आहे. आता हे परतलेलं वाटण आपल्याला संपूर्ण टाकून कोथिंबीर बी त्याच्यात टाकायची आणि आपल्याला घ्यायचे वाटण बघा. अगदी माहीम वाटायचं आहे बरं का. चला आता याच्यात टाकूया. कांदा परतत आला, टॅमॅटो टाकून देऊ. अख्खा 1 मोठा टॅमॅटो आहे, तो बी अगदी छान पद्धतीने आपण परतून घेऊया. अगदी कांदा म्हणतात ना, कांदा चांगला सॉफ्ट होस्तोपर्यंत परतायचे. आता इथं वाटण तर वाटलं आहे ते घेऊया आपण एका ताटात काढून. तोपर्यंत आपला टॅमॅटो कांदा अगदी छान पद्धतीने परतते. अगदी झटपट अशी प्रोसेस आहे, असं बी नाही की खूप वेळ लागणार आहे. अगदी झटपट अशी ही कारल्याची भाजी होणार आहे बघा, अगदी सुंदर अप्रतिम अशी. अहो एकदा जर खाल्ली तर तुम्ही अर्धी भाकर खात असाल तर नक्कीच 1 भाकर खासाल, 1-2 भाकरी खासाल, असं बारीक हे. चला वाटण काढले, त्याच्यात टाकली कोथिंबीर आणि मग टाकायची आपल्याला हळद. आता तुम्हाला वाटण हे असं मध्येच कशी काय कोथिंबीर, पण आपली ही कोथिंबीर अगदी संपूर्ण वाटणात गेलेली तीच खूप छान.
म्हणजे चव बी खूप अप्रतिम. इथं मटण मसाला टाकला आहे, दुसरे काही तिखट मसाले टाकणार नाही आणि काळा मसाला टाकला आहे, बस एवढंच टाकले. आणि आता आपल्याला टाकायचे बघा, अजून तर टाकायचे. पाहू शकता तेलातच वाटण परतून घेतले. आणि इथं टाकायचे चवीपुरतं मीठ. मीठ बी आपल्या मापाने अंदाजाने टाकायचं. आता तुम्हाला वाटण हे तेलात तर वाटण परतलं आहे, पण आता अजून एक गोष्ट टाकायची बरं का ह्याच्यात टाकायचं आहे आपल्याला थोडंसं तेल. आता तेल का टाकायचं आहे? कारण की आपल्या त्या वाटणाची चव अगदीच अप्रतिम अजूनही लागन बघा. मस्त असं मिक्स करून घ्यायचं तेल टाकून. हे बघा अगदी छान पद्धतीने मी मिक्स केलेलं हे. मग आता काय करायचं आहे? आता ही कारली आपण स्वच्छ अगदी धुवून घेतलेली आहे. चला आता ती भरायला लागूया. हे बघा अशा पद्धतीने मस्त भरायची कारली बरं का. अगदी खमंग झालेला हा कारल्याचा मसाला आणि त्याच्यात सोडलेली तेलाची धार, त्याच्यामुळे तर अजूनच अप्रतिम कारलं लागतं बरं का. संपूर्ण कारली मी भरून घेते बघा आणि तुम्हाला दाखवते. हे बघा मस्तपैकी कांदा टॅमॅटोसुद्धा परतला आहे. चला आता कारली टाकून देऊया आपण. पाहू शकता तुम्ही कारली बी आपली अगदी 5-1 मिनटं तरी परतून घ्यायची बरं का. बघा मस्त कारली 5-1 मिनटं परतून घेतलं. आता उरलेलं वाटण मी त्याच्यात टाकले, ते सुद्धा आपल्याला छान पद्धतीने परतून घ्यायचं. ही कोथिंबीर पुन्हा फोडणीला कोथिंबीर बी टाकली मी. चला आता हे मस्तपैकी आपण खमंग असं परतून घेऊया बरं का. पाहू शकता मैत्रिणी किती छान दिसती भाजी. भाजीची रंगत एवढी वाढते की खूप सुंदर. अगदी मिक्सरचं भांडं ढवळून घेऊन तेवढंच पाणी ठेवलं बघा, ठेवलं झाकण. आता पाहूया आपण पुन्हा. वा कलर बी किती छान आला आहे, भाजीचा रंग बी हिरवागारच दिसतोय. पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि थोडंसं कढईतलं झाकण उघडंच ठेवायचं बरं का, कारण की वाफ ती निघून जायला लागते. बघा अप्रतिम अशी ही कारल्याची भाजी झाली. मैत्रिणी आवडली का तुम्हाला? आवडली तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटूया आपण. बाय.